रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 116. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाढे हाव इंद्रियांची. हात पाव दिसे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते. रवीची ये अंगी प्रकाश सकळा, वचने निराळा भेद दिला. तुका म्हणे माप वचनाच्या अंगी, सौख्य काय रंगी निवडावे. विषयाचे चिंतन करणारे जे तत्व त्याला चित्त म्हणतात. कल्पनेची धाव घेणारे ते मन होय. विषयाकडे जी आसक्ती वाढते ती सर्व इंद्रियांची असते. शरीर ज्या साधनाने देते घेते ते हात होत. तसेच ज्या साधनाने शरीर चालते त्याला पाय म्हणतात. ही सारी अवयव तत्वे भिन्न भिन्न दिसत असली तरी सुद्धा त्यांच्यात नाममात्र भेद आहे. कारण या सर्वात एका जीवाची सत्ता आहे. सूर्याच्या सर्वांगाचे ठिकाणी प्रकाश आहे असे वाटते, पण सूर्य आणि प्रकाश यामध्ये केवळ शब्दाने भेद निर्माण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वरील दृष्टांताप्रमाणे सुख नावाचा धर्म वेगळा आहे काय? तर नाही. कारण परमात्मा आणि सुख एक रूप आहेत. अर्थात शब्दाच्या अंगीच भेद असतो. शब्दच भेद निर्माण करतो, वस्तुतः नसतो. रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.